about the direct variation and inverse variation. In inverse variation, if number of workers increases, then time taken to complete the work decreases. Similarly, if speed of car increases, then time taken to cover the distance increases. These examples are related to time, work and speed. These examples are related to also variation. Today we will solve such type of examples using variation, direct variation and inverse variation. Then practice set 7.3. In practice set 7.3, such examples are given. First example is, which of the following statements are of inverse variation? तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्या स्टेटमेंट्स मध्ये इन्व्हर्स व्हेरिएशनचे स्टेटमेंट्स कोणते ते तुम्हाला शोधायचे आहे. फर्स्ट स्टेटमेंट, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. तर नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब, नंबर ऑफ वर्कर्स त्या ठिकाणी जर इन्क्रीज केले तर टाइम टेकन टू कम्प्लीट जॉब काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. Therefore, this is the example of inverse variation. एकाची व्हॅल्यू वाढवली तर दुसऱ्याची काय होते, कमी होते. म्हणून there is inverse variation between number of workers on a job and time taken to complete a job. The second example, number of pipes of same size to fill a tank and the time taken by them to fill the tank. आता तुम्हाला काय दिले, नंबर ऑफ पाईप्स ऑफ द सेम साइज, म्हणजे नळ पाण्याची टाकी भरण्यासाठी जे काही नळ आहेत त्या सेम साइजचे नळांची संख्या, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साइज टू फिल अ टँक अँड टाइम टेकन बाय देम टू फिल अ टँक. तर पाईपची संख्या वाढवली, इफ नंबर ऑफ पाईप्स इन्क्रीजेस देन टाइम टेकन टू कम्प्लीट टू फिल द टँक डिक्रीजेस. पाईपची संख्या वाढवल्यानंतर टाकी लवकर भरणार आहे. पाईपची संख्या कमी केली तर टाकी भरण्यासाठी काय लागणार आहे, जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे एकाची व्हॅल्यू वाढवली तर दुसऱ्याची कमी होते, एकाची कमी केली तर दुसऱ्याची वाढते. म्हणजेच काय, देयर इज इन्व्हर्स व्हेरिएशन बिटवीन नंबर ऑफ पाईप्स अँड टाइम टेकन टू फिल द टँक. दोन्ही पहिले एक्झाम्पल्स जे आहेत ते काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशनचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, पेट्रोल फिल इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. आता जेवढं तुम्ही पेट्रोल टाकणार, 2 लिटर टाकलं तर त्याची कॉस्ट फॉर एक्झाम्पल 1 लिटरला 80 रुपीज असेल तर 2 लिटरची कॉस्ट त्यापेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. 5 लिटरची कॉस्ट त्यापेक्षा कसं असणार आहे, इन्क्रीज असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ लिटर्स ऑफ पेट्रोल इन्क्रीजेस, इट्स कॉस्ट ऑल्सो इन्क्रीजेस. And if the petrol fill in the tank decreases, its cost also decreases. दोन्ही जे आहे ते प्रपोर्शन मध्ये आहेत. म्हणजे काय लिहिणार तिथं, देयर इज डायरेक्ट व्हेरिएशन. तुम्हाला फक्त इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे का असं विचारलंय, म्हणजे काय लिहिणार, इट इज नॉट द एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. तर सर्कलचा एरिया आणि रेडियस, सर्कलचा एरिया वाढवला तर रेडियस सुद्धा काय होणार आहे, ऑटोमॅटिकली वाढणार आहे. एरिया कमी केला तर रेडियस सुद्धा कमी होणार आहे. दिस इज नॉट द एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. म्हणजे हे सुद्धा इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल नाही. म्हणजे अशा पद्धतीने पहिला जो काही क्वेश्चन आहे तो तुम्ही कंप्लीट करणार आहात. सेकंड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी यात सगळे वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत तुम्हाला. सेकंड क्वेश्चन मध्ये दिलाय बघा, इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours. नंबर ऑफ वर्कर्स जे दिलेले आहेत, लेट नंबर ऑफ वर्कर्स बी एन अँड टाइम टू कंप्लीट वर्क, टाइम टू कंप्लीट वर्क. टाइम साठी आपण समजा टी घेऊया, बी टी. नंबर ऑफ वर्कर्स आणि
टाइम टेकन टू कम्प्लीट द वर्क, ह्या दोन्हीमध्ये कुठलं व्हेरिएशन असणार आहे? इनवर्स व्हेरिएशन असणार आहे. म्हणजे तुम्ही यानंतर लिहिणार आहात, इफ नंबर ऑफ वर्कर्स increases, टाइम टेकन टू कम्प्लीट वर्क decreases, therefore there is inverse variation between number of workers and time to complete work. That is, n inversely varies as t. Therefore, n into t is equal to k. K is proportionality constant. आता 5 वर्कर्स जेव्हा असतील, n is equal to 5. If n is equal to 5, then t is equal to 48 hours. T is equal to 48 hours. Then how many workers will be required to do the same work in 30 hours? तुम्हाला 30 hours मध्ये काम कंप्लीट करण्यासाठी किती वर्कर्स लागतील हे विचारलेलं आहे. आता यासाठी अगोदर तुम्ही प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के शोधून इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायला हवं. n ची व्हॅल्यू 5 इंटू टी ची व्हॅल्यू किती? 48 इज इक्वल टू के. देअरफॉर के इज इक्वल टू 5 8 जा 40, राहिले 4, 5 4 जा 20 आणि 4 किती मिळणार? 240. 240 मिळाले. म्हणजेच काय लिहिणार? n इंटू टी इज इक्वल टू 240 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि तुम्हाला नंतर दिलेला आहे, इफ टी इज इक्वल टू 30 hours, then n is equal to find out. 30 hours मध्ये काम कंप्लीट करण्यासाठी किती वर्कर्स लागतील? मग तुमचं जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे त्यामध्ये व्हॅल्यू टाकणार. n ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. इंटू टी ची व्हॅल्यू 30 इज इक्वल टू 240. 30 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होईल? डिवाइड होईल. n इज इक्वल टू 240 अपॉन 30. हे 0 0 कॅन्सल केले म्हणजे काय मिळणार? 8 मिळणार. Therefore 8 workers are required to complete the work in 30 hours. अशा पद्धतीने तुम्ही इन वर्ड्स सगळ्यात शेवटी वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये आन्सर जे आहे ते सगळ्यात शेवटी वर्ड्स मध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे. असं हे सेकंड एक्झाम्पल आहे. नंतर थर्ड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघा. इन थर्ड एक्झाम्पल 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. 120 ज्या बॅग आहेत अर्धा लिटर मिल्कच्या, ह्या फिल करण्यासाठी मशीनला किती वेळ लागतो? 3 minutes लागतात. फाइंड द टाइम टू फिल सच 1800 bags. अशा पद्धतीच्या 1800 bags फिल करण्यासाठी मशीनला किती वेळ लागणार? आता बघा, हे जे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन आहे का इनवर्स व्हेरिएशन आहे हे आपल्याला अगोदर शोधायला पाहिजे. जेवढ्या नंबर ऑफ बॅग्स इन्क्रीज होतील तेवढा टाइम टेकन टू फिल टू कम्प्लीट और टू फिल द मशीन इन्क्रीजेस होणार आहे. बरोबर की नाही? पिशव्यांची संख्या वाढली की वेळ सुद्धा जास्त लागणार आहे. पिशव्यांची संख्या कमी केली तर वेळ हा कमी लागणार आहे. म्हणजेच काय? देर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन नंबर ऑफ बॅग्स अँड टाइम टेकन टू फिल द बॅग्स बाय मशीन. दे नंबर ऑफ बॅग्स साठी आपण नंबर ऑफ बॅग्स आपण n ने डिनोट करूया आणि टाइम टेकन टू फिल द बॅग्स t ने डिनोट करूया. देर इज डायरेक्ट व्हेरिएशन. देर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन n अँड t. नंबर ऑफ बॅग्स वाढल्या की टाइम टेकन टू फिल द बॅग्स ऑल्सो इन्क्रीजेस. Therefore there is direct variation between n and t. नंबर ऑफ बॅग्स अँड टाइम यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणजेच काय? n डायरेक्टली व्हेरीज एज t. Therefore n upon t is equal to constant k. नंबर ऑफ बॅग्स किती दिलेले आहेत? when n is equal to 120, टाइम टेकन इज 3 minutes. n is equal to 120, टाइम टेकन 3 minutes. व्हॅल्यू टाकायची आहे 120 अपॉन 3.
3 4 जा 12 आणि हा 0 जो आहे तो पुढे जसाच्या तसा. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, n/t = 40 or n = 40/t. कसंही लिहिलं 40 × t is the equation of variation. आता तुम्हाला काय विचारलंय, नंबर ऑफ बॅग्स हा 1800 असतील. किती असतील, नंबर ऑफ बॅग्स n ची व्हॅल्यू 1800 असेल तर टाइम टेकन टू फिल दिस नंबर ऑफ बॅग्स, हाऊ मच रिक्वायर्ड टाइम फॉर फिलिंग 1800 बॅग्स. एवढ्या बॅग्स फिल करण्यासाठी मशीनला किती वेळ लागेल. म्हणजे हे जे आहे तुमचं n = 40 × t इक्वेशन, यामध्ये n ची व्हॅल्यू ठेवणार 1800, 40 × t, t ची व्हॅल्यू शोधायची आहे म्हणजे 1800/40. एक एक 0 कॅन्सल करायचं आहे आणि या 180 ला 4 ने डिवाइड करायचं आहे. 18 ला डिवाइड करा, 4 4 जा 16, रिमाइंडर मिळेल 2, 2 वर पुढचा 0 ठेवा, किती मिळणार, 4 5 जा 20. 45 मिनिट्स रिक्वायर टू फिल सच 1800 बॅग्स. किती मिनिट्स लागतील, 45 मिनिट्स त्या ठिकाणी मशीनला 18 बॅग्स फिलअप करण्यासाठी लागतील. हे जे एक्झाम्पल होतं ते कसलं होतं, डायरेक्ट व्हेरिएशनचं. म्हणजे प्रॉब्लेम दिल्यानंतर ते डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे की इन्व्हर्स व्हेरिएशनचं आहे ते आधी शोधायचं आहे आणि नंतरच तुम्ही ते पूर्ण करायचं आहे. द फोर्थ एक्झाम्पल इज अ कार विथ स्पीड 60 km/h टेक्स 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? तर 60 km/h स्पीड असताना जे काही डिस्टन्स आहे, सम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार कम्प्लिटेड इन 8 hours, 8 तासामध्ये ते डिस्टन्स कव्हर होते. पण तेच डिस्टन्स जर 7.5 म्हणजे 7.5 तासांमध्ये कंप्लीट करायचं असेल तर कारचा जो स्पीड आहे तो कितीने वाढवावा लागेल. म्हणजे अगोदर 7.5 टाइममध्ये त्या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी किती स्पीड करावा लागेल हे शोधायचं आणि तो जो स्पीड येईल त्यामधून 60 काय करायचे, मायनस करायचे, म्हणजे कितीने स्पीड वाढवावा लागेल हे तुम्हाला लक्षात येईल. आता द स्पीड ऑफ कार आपण त्या ठिकाणी मानूया, स्पीड ऑफ कार डिनोटेड बाय एस, टाइम टेकन टू कंप्लीट डिस्टन्स मानूया टी. तर स्पीड आणि टाइम दोन्हीमध्ये कुठलं व्हेरिएशन असेल, स्पीड वाढवला तर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टाइम हा काय कमी लागेल, स्पीड कमी केला तर टाइम रिक्वायर्ड टू कव्हर डिस्टन्स डिक्रीजेस, बरोबर, एक इनक्रीजेस. म्हणजे काय, एकाची व्हॅल्यू वाढवली तर दुसऱ्याची कमी होते आणि एकाची कमी केली तर दुसऱ्याची वाढते. देयर इज इनव्हर्स व्हेरिएशन बिटवीन स्पीड ऑफ कार अँड टाइम required to complete or to cover a distance. Therefore, S inversely varies as T. Therefore, S into T is equal to K. आता स्पीड ऑफ कार दिलेला आहे 60 km/h, तेव्हा त्या ठिकाणी टाइम किती लागणार, 8 hours लागणार. When S is equal to 60 km/h, then T is equal to 8 hours. व्हॅल्यू ठेवायच्या आणि K ची व्हॅल्यू काढायची. 60 × 8 is equal to K. 60 × 8, 8 6 जा 48 आणि 0. K ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळाला 480. त्यावरून इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं, S × T is equal to 480 is the equation of variation. हे काय मिळालं तुम्हाला, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की सेम डिस्टन्स कव्हर 7.5 hour मध्ये कव्हर करण्यासाठी कितीने स्पीड वाढवावा लागेल. म्हणजे तुम्हाला टाइम जो दिलेला आहे तो 7.5 hours
म्हणजे आपण घेऊया 7.5 hours. When t is equal to 7.5, then find out s. व्हॅल्यू टाकायच्या s आणि t च्या. s into 7.5 is equal to 480. 7.5 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे काय होईल तो 480 अपॉन 7.5. आपण हा जो पॉइंट नंतरचा जो 5 आहे, एक डिजिट आहे, हा पॉइंट काढून टाकूया. म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही ठिकाणी, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला. म्हणजे आपल्याला भागाकार करायला सोपं जाईल. काय केला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय केला. 75 आणि 48 या ठिकाणी बघा कितीने भाग जातोय, 15 ने भाग जातोय दोन्हीला. 15 5 जा 75, 15 3 जा 45, रिमाइंडर 3. त्यानंतर हा 0 घेतला, 30 झाले. 15 2 जा 30 आणि पुढचा हा 0 इथे ठेवला. म्हणजे काय मिळालं, 320 अपॉन 5. पुन्हा या 5 ने 320 ला डिवाइड करायचंय. 5 1 जा 5, 5 6 जा 30. 32 मधून 30 केल्यानंतर रिमाइंडर मिळेल 2. त्याच्या पुढे 0 दिलेला आहे. 5 4 जा 20. म्हणजे एस स्पीड ऑफ कार किती मिळाला, 64 किलोमीटर पर आवर. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला काय आहे, कितीने स्पीड वाढवावा लागेल. अगोदर स्पीड होता 60 किलोमीटर पर आवर. आता 7.5 आवर मध्ये डिस्टन्स कव्हर करण्यासाठी स्पीड किती हवा आहे, 64 किलोमीटर पर आवर. मग इन्क्रीज इन स्पीड इज इक्वल टू 64 मायनस 60 इज इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर. प्रत्येक तासाला 4 किलोमीटर 4 किलोमीटर ने त्या ठिकाणी स्पीड हा काय करावा लागणार आहे, वाढवावा लागणार आहे. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 4 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले. वहीत व्यवस्थित सगळे प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचे आहे आणि अभ्यास पाठवायचा आहे.